नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषीशी संबंधित व्यवसाय म्हणजेच पशुपालन या व्यवसायावरती अवलंबून असल्याचे आपल्याला दिसते. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये पशुपालक हे दुग्ध व्यवसायासारखे व्यवसाय या ठिकाणी करताना दिसतात. गोपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, असे व्यवसाय अधिक शाश्वत उत्पन्न आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने करायचे असेल तर निश्चितच त्याच्याकडे चांगल्या जातिवंत जनावराची जोपासना ही झाली पाहिजे. म्हणजे उच्च प्रतीच्या गायी त्याच्याकडे उपलब्ध असल्या पाहिजे आणि अशा उच्च प्रतीच्या गायी पशुपालकांकडे निर्माण करायच्या असतील तर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे, असाच एक विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे की भविष्य काळामध्ये जर आपल्याला दुधाचं उत्पादन वाढवायचं असेल तर कालवडीची जोपासना आपण कशा प्रकारे करायला पाहिजे. कारण गाई आणि म्हशींमध्ये कालवड हा जो घटक आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि जर शेतकरी आणि पशुपालकाकडे चांगल्या प्रकारची कालवड निर्माण करता आली तर निश्चितच भविष्य काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं दुधाचं उत्पादन त्या ठिकाणी होताना दिसत असते. आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर गिरीश पंचेभाई सरांना. नमस्कार सर. नमस्कार सर. या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक पशुधन उत्पादन व व्यवस्थापन विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर, या ठिकाणी आपण भविष्यातील दुधाचं उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे. तर दुधाचं उत्पादन वाढवायचं असेल तर निश्चितच आपल्याला त्याची एक चांगली सुरुवात केली पाहिजे आणि सुरुवात करत असताना सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे याच्यामध्ये आपण कालवडीला मांडलेला आहे. तर तत्पूर्वी मला आपल्याला असं विचारायचं आहे की सध्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये दूध उत्पादनाच्या बाबतीमध्ये आणि सोबतच दुधाची जी उपलब्धता आपल्याला करून द्यायची आहे याविषयी आपण आमच्या पशुपालकांना काय सांगाल सर? दुग्ध व्यवसायाचा जर विचार केला तर आज जगाच्या पाठीवर भारताचा दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो. भारतामध्ये आजच्या मितीला 221 दशलक्ष टन एवढं दूध आपण उत्पादन करतो आहोत आणि त्यासोबत हे दूध आपल्याला ज्यांच्याकडून मिळतं अशी जी जनावरं आहेत त्यामध्ये म्हशी आहेत ज्यांचा 46% जास्त वाटा आहे, त्यानंतर संकरित गायी आहेत आणि आपल्या देसी गायी आहेत. त्या सगळ्या मिळून 97% दुधाचं उत्पादन आपल्याला देत असतात आणि 3% दूध उत्पादन हे शेळ्या, मेंढ्या किंवा इतर जनावरं याच्याकडून मिळतं. आणि जे 221 दशलक्ष टन हे जे दूध उत्पादन आहे तर याचा दरडोई उपलब्धता किती आहे भारतीय नागरिकांसाठी? तर दरडोई उपलब्धतेचा विचार करता 444 ग्राम दरडोई उपलब्धता आहे आणि राष्ट्रीय पोषण आहार संस्था जी आहे तर तिच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाने 280 ग्राम दूध हे ग्रहण केलं पाहिजे. आणि जागतिक पातळीवर जर आपण पाहिलं तर 325 ग्राम सरासरी जागतिक पातळीवर उपलब्धता आहे आणि हीच उपलब्धता भारतामध्ये 444 ग्राम आहे. म्हणून आपण दुग्ध व्यवसायामध्ये जगामध्ये पुढे जात आहोत हे त्याचं द्योतक आहे. अच्छा, म्हणजे जगामध्ये आपल्या देशाचा अग्रक्रमांक आहे दूध उत्पादनामध्ये. सर, बरेचदा आपण असं सुद्धा ऐकतो की आपल्या देशामध्ये दुधाच्या वाढीचा दर किंवा एकंदरीत दुधाचं जे उत्पादन आहे हे जनावरांच्या संख्येमुळे आहे, याविषयी आपल्याला काय सांगता येईल? निश्चितच हा खूप चांगला प्रश्न आहे की एका मागील 5 दशकापासून दुग्ध व्यवसायामध्ये एक वेगळी क्रांती आपल्या देशामध्ये होताना दिसत आहे आणि यामध्ये ज्ञान विज्ञान या विषयातलं पशुसंगोपनातलं या सर्व बाबींमुळे आणि आपल्या शेतकरी बंधूंनी ज्या प्रकारे जनावरांची जोपासना केली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत असा परिणाम झाला आहे की आपल्या देशातील जनावरांचं दूध उत्पादन जे आहे, जसं म्हशी ह्या प्रमुख आहेत तर म्हशींमध्ये पूर्वी ज्या 4.5 ते 5.5 लिटर एवढं दूध त्यांच्याकडून मिळत असे तर आज त्या 6.5 ते 8.5 लिटर सरासरी दूध उत्पन्न आपल्याला म्हशीकडून मिळत आहे. तेच जर आपण संकरित गायींचा विचार केला तर ते पूर्वी 4.5 ते 5.5 याच संख्येमध्ये मिळत होतं तर ते आज आपल्याला 8.5 ते 9.5 लिटर एवढं त्यांचं दूध उत्पादन सरासरी वाढलेलं आहे. आणि आपल्या त्यासोबतच देशी ज्या गायींच्या जाती आहेत
तर शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यामुळे आणि ज्ञानात भर पडल्यामुळे आणि ज्ञान विज्ञानातील या प्रगतीमुळे देशी गायींच्या दूध उत्पादनात देखील जे 3 लिटर होतं पूर्वी हो. ते आता 5 लिटरपर्यंत त्यांचं दूध उत्पादन येऊन पोहोचलेलं आहे. तर ही एकंदरीतच परिस्थिती आहे. सर, या ठिकाणी एक दुसरा प्रश्न मला आपल्याला असा विचारायचा आहे की गोपालन करताना किंवा दुधाचा व्यवसाय करताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील जी जनावरं आहेत, तर कालवड ही जी आहे, तर कालवडीला एक विशेष महत्त्व आहे. म्हणजे कालवडीची जोपासना जर आपण चांगल्यात चांगल्या प्रकारे करू शकलो तर भविष्यामध्ये ती जेव्हा तिचं रूपांतर गायीमध्ये होणार आहे, तर गायीपासून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला दुधाचं त्यापासून मिळू शकेल. याकरता आपण कशा प्रकारे तिची जोपासना केली पाहिजे याविषयी आमच्या पशुपालकांना काय सांगाल सर? नक्कीच कालवड हा एक महत्त्वाचा घटक आहे. आजची कालवड उद्याची गाय असं तिला संबोधलं जातं. आणि कालवड संगोपन हा दुग्धोत्पादन व्यवसायातील प्रमुख असला तरी सर्वात दुर्लक्षित घटक दिसून येतो. कारण कालवडीचा जन्म झाल्यापासून ते ती वयात येऊन नंतर गर्भधारणा होऊन दुधात येईपर्यंत हा जो काळ आहे, तर हा तिच्या योग्य पोषणाअभावी, योग्य व्यवस्थापनाअभावी हा जास्तीचा असतो. आणि यामुळे शेतकरी बंधू आपले काय करतात की कालवड व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देत नाहीत. आणि कालवड हा घटक आहे फक्त बाहेरून विकत घेऊन यायची गाय आणि तिच्यापासून दुग्धोत्पादन करायचं, असंच आत्तापर्यंत चालत आलेलं आहे. परंतु आता जे नवीन युवक आहेत, शेतकरी आहेत, नवीन तंत्रज्ञान घेऊन ते या व्यवसायात उतरत आहेत, तर अशी मंडळी ह्या कालवड व्यवस्थापना किंवा कालवड जोपासना याच्याकडे वळत आहे. कारण ही कालवड जी आहे तर ती आपण जर घरच्या घरी तयार केलेली असेल, घरच्या घरी, तर तिच्या वंशावळीची आपल्याला माहिती असते, तिच्या उत्पादन क्षमतेची आपल्याला माहिती असते. आणि वंशावळ उत्पादन क्षमतेची माहिती असल्यामुळे आपण पुढच्या पिढीमध्ये किती दूध उत्पादन वाढवायचं हे सुद्धा ठरवू शकतो. म्हणून ती कालवड आज गरजेची आहे. दुसरा एक महत्त्वाची बाब याची असे आहे यातील की शेतकरी बंधू किंवा पशुपालक आपले काय करतात की बाजारामधून कालवड विकत आणतात किंवा बाजारामधून गाय विकत आणतात. गाय जर विकत घेतली तर आज गायीचे भाव 1 ते 1.5 लाखापर्यंत आहे, संकरित गायीचे भाव, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आहेत. आणि जर कालवड विकत आणली तर ती देखील 60 ते 70 हजार किंवा याहीपेक्षा जास्त दराने ती कालवड विकत घेतल्या जाते. परंतु जेव्हा आपण ती बाजारातून विकत घेतो तेव्हा एक जोखीम असते. तिला कुठले आजार आहेत का, अनुवंशिक आजार आहेत का, किंवा तिचं दुग्धोत्पादन क्षमता किती आहे, तिच्या पूर्व पिढीमध्ये दुग्धोत्पादन क्षमता किती होती आणि हिच्यामध्ये किती असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींची गृहीतकं जी आहेत ती आपल्याला काहीच माहीत नसतं. आणि अशा गायी किंवा म्हशी आपण जर आणल्या किंवा कालवडी एक प्रकारची जोखीम ठरेल, ती जोखीमच ठरते. तर सर, जसं आपण म्हटलं की कालवडी या पशुपालकांनी घरच्या घरी तयार करणेसुद्धा शक्य आहे. तर कालवडी जर पशुपालकांनी घरच्या घरी तयार करायचे असेल तर असं कुठल्या प्रकारचं काही तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान विकसित झालं आहे का, जेणेकरून हे तंत्रज्ञान आपल्या पशुपालकांना वापरता येईल? याविषयी काय सांगाल? नक्कीच खूप अशा चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान आज आपल्याला उपलब्ध आहे. जसं की कृत्रिम रेतन हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. कृत्रिम रेतन हे एक खूप महत्त्वाचं असं तंत्रज्ञान आहे ज्याच्यातून आपल्याला वासरांची उत्पत्ती मिळू शकते. परंतु ते मादी असेल किंवा नर असेल हे सांगता येणार नाही. पण आजच्या काळामध्ये लिंगीकृत वीर्याद्वारे जर रेतन केलं गाईचं किंवा म्हशीचं तर आपल्याला कालवड पाहिजे असेल तर कालवडच मिळेल आणि नर पाहिजे असेल तर नरच मिळेल. म्हणजे मला वाटते त्या तंत्रज्ञानाला सेक्स सॉर्टेड सिमेन असं म्हटलं जातं. हा, इंग्रजीतून त्याला आपण सेक्स सॉर्टेड सिमेन असं म्हणतो. आणि दुसरं एक महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे की ते पण विकसित झालेलं आहे आणि आता हळूहळू त्याचा पण प्रसार होत आहे. ते म्हणजे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान. म्हणजे त्याला इंग्रजीत सुद्धा एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी असं आपण म्हणू शकतो. एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी किंवा त्याला आपण ETT असं म्हणता येतं. तर यामध्ये काय करतात की उच्च प्रतीच्या वळू जो आहे, सिद्ध वळू, तर त्याचं वीर्य आणि उच्च उत्पादन क्षमता असलेली गाय, तर तिचा ओहम म्हणजे ज्याला आपण बिजांडा असं म्हणतो, तर याचा संयोग शरीराबाहेर करून त्याच्यापासून भ्रूण तयार करतात आणि मग ते जी रिसिपियंट गाय आहे म्हणजे ज्या गायीच्या गर्भाशयामध्ये आपल्याला सोडायचं आहे, तर अशा गायीमध्ये असा भ्रूण सोडणे आणि
त्या भ्रूणाची त्याच्यातून वाढ करून एक चांगली पिढी मिळवणे अच्छा. पुढे म्हणजे लिंगीकृत वीर्य वापरून चांगल्या उच्च गायीचं बीजांड वापरून जर आपण भ्रूण मिळवलं तर ते निश्चितच मादी भ्रूण असेल आणि मादी कालवड आपल्याला मिळेल. किंवा जर जिथे एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी म्हणजे भ्रूण प्रत्यारोपण ज्याला तुम्ही म्हटलेलं आहे, तर हे जिथे वापरात येऊ शकत नाही त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत. आणि जे दुसरं आहे लिंगीकृत वीर्य, हे आपल्याकडे आता सर्वसाधारणपणे उपलब्ध झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी त्याचा वापर करताना पण दिसत आहेत. आणि हे असं लिंगीकृत वीर्य जर वापरलं तर आपल्याला जी येणारी नर पिढी आहे तर त्यांचं काय करायचं. उदाहरणार्थ संकरित जनावर आहेत, संकरित जनावरांमध्ये नराचा उपयोग हा खूप कमी आहे. आपल्या भारतातील कायदा वगैरे ह्या बाकी सगळ्या गोष्टींचा जर पशुसंगोपनाचा जर विचार केला तर ते शेतकऱ्यांना जड होतात आर्थिकदृष्ट्या. त्यामुळे हे लिंगीकृत वीर्य वापरून रेतनाची जी तंत्रज्ञान आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे ही अतिशय उपयुक्त आणि प्रभावी आहे आजच्या पिढीमध्ये. आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान जर आपल्या पशुपालकांनी वापरलं तर निश्चितच त्यांच्याकडे चांगल्या प्रकारच्या कालवडी या निर्माण करता येतील आणि भविष्यामध्ये ज्या चांगल्या प्रकारचं दुधाचं उत्पादन या ठिकाणी आपल्या पशुपालकांना मिळताना दिसेल. सर, याच्यापुढे कालवडी ज्या आपल्या समजा पशुपालकाकडे तयार झाल्या तर त्या कालवडी तयार झाल्यानंतर नेमकं त्याचं व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आपण केला पाहिजे याविषयी काय सांगाल सर? कालवड संगोपना किंवा जोपासनेमध्ये दोन मुख्य भाग आहेत. तिचं जन्मापूर्वीची वाढ आणि जन्मानंतरची वाढ. वजन आणि वाढ याच्यात एक महत्त्वाचा संबंध येतो. आणि हे जे जन्मापूर्वीचं वजन आहे तर ते कसं वाढवायचं किंवा ते कसं जास्त मिळवायचं. कारण जास्त जन्माच्या वेळी जास्त वजन असेल तर अशी कालवड ही निरोगी सशक्त असते आणि तिला कुठलेही रोग सहजासहजी होत नाहीत आणि तिची वाढ ही झपाट्यानं होते. आणि ही वाढ आपल्याला झपाट्यानं हवी कालवडीची. त्यामुळे जन्मापूर्वीचं जर आपल्याला तिचं वजन चांगलं मिळवायचं असेल, जन्माचं वजन, तर आपल्याला तिची आई जेव्हा गर्भधारणेच्या काळात असेल, गाभण असेल, तर गाभण काळाचा शेवटच्या 3 महिन्याचं जे काळ आहे तर त्यामध्ये गर्भाची वाढ ही खूप झपाट्याने होते शेवटच्या 3 महिन्यामध्ये. आणि अशावेळी वासराचं वजन वाढत असतं आणि तिला जर पोषक आहार दिला आपण चांगल्या प्रकारचा तर अशा वेळी आपल्याला तिला जर चांगलं पोषण केलं तर तिच्यापासून आपल्याला चांगल्या वजनाची कालवड प्राप्त होऊ शकते. हा झाला पूर्वीचा भाग. अच्छा मंडळी, या ठिकाणी ही चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. मंडळी, ब्रेकनंतर परत एकदा कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो की जन्माच्या आधी कालवडीचे वजन आणि जन्माच्या नंतर कालवडीचे वजन याचा कालवड निर्मितीवर कशा प्रकारे परिणाम होतो आणि पर्यायाने भविष्यामध्ये तिच्यापासून जे आपल्याला दुधाचं उत्पादन घ्यायचं आहे त्याच्याशी कशा प्रकारे त्याचा संबंध जोडतो. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी चर्चा करत होतो तर मला या ठिकाणी हे विचारायचं आहे की एकदा कालवड जे आहे तिचा जन्म झाला तर त्यानंतर तिची वजनवाढीवर आपण काय परिश्रम घेतले पाहिजे किंवा त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याविषयी काय सांगाल सर? कालवड जन्मण्याच्या आधी आपण बोललो की तिच्या आईचं म्हणजे गाईचं शेवटच्या 3 महिन्याचं गाभण काळातील जे व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये पोषण महत्त्वाचं आहे. तिला अधिकचा पोषण आहार मिळाला पाहिजे. तिचं रोजचं जे रेशन आहे त्याच्यामध्ये म्हणजे 3 किलो जर तिला अलप किंवा कॉन्सन्ट्रेट किंवा खुराक जे म्हणतो आपण त्याला ते मिळत असेल तर तिला अर्धा ते 1 किलो जास्तीचा खुराक तिला मिळाला पाहिजे त्या काळात. आणि एकदा का कालवड जन्मली आणि तिचं वजन जर चांगलं असेल तर चांगल्या वजनाच्या जन्मलेल्या कालवडी ह्या झपाट्याने वाढतात. परंतु त्यानंतरही तिचं योग्य असं नियोजित व्यवस्थापन असणं गरजेचं आहे ती वाढ मिळवण्यासाठी. अच्छा, तर कालवडीचं व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये काय प्रमुख गोष्टी असतील की ज्यावरती पशुपालकांनी भर दिला पाहिजे, काय सांगाल सर? तर मी पूर्वी सांगितलंच की तिच्या आईचं व्यवस्थापन कसं करायचं. आता मी सांगतो की कालवडीचं म्हणजे व्यवस्थापन कसं कशा प्रकारे करता येईल. त्यात काही प्रमुख महत्त्वाचे टप्पे आहेत. एक आहे की नवजात
वासराचा नवजात टप्पा. वासराचा. नवजात वासर म्हणजे जन्मल्यानंतर लगेचच त्या वासराला त्याचं संगोपन करावं लागेल. त्याचं संगोपन म्हणजे कसं करायचं की त्याच्या नाकातोंडातली जी स्त्राव आहे, चिकट स्त्राव, तो काढून घेतला पाहिजे. त्याचं श्वसन बरोबर चालू आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. श्वसन जर चालू नसेल तर त्याच्या नाकातोंडातील स्त्राव काढून त्याच्या छातीवर थोडासा हलक्या हाताने दाब दिला पाहिजे, जेणेकरून की त्याला कृत्रिम श्वसन चालू होईल. आणि त्यानंतर मग गोणपाटाच्या सहाय्याने किंवा कोरड्या कपड्याच्या सुती कपड्याच्या सहाय्याने आपण त्याला पुसून घेऊ शकतो. तसंच जर समजा गाय त्याला चाटत असेल तर गाईला चाटू द्यावं, जेणेकरून की गाईमध्ये आणि वासरामध्ये एक बॉन्ड तयार होतो. त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि असं केल्यानं वासरूही लवकर दूध प्यायला लागेल आणि त्याला ते आवश्यक असेल. अगदी बरोबर. तर ह्या नवजात टप्प्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा अजून दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्याचं नाळ कापून घेणे. कारण नाळीद्वारे बरेचसे रोग होण्याची त्याला शक्यता असते. तर ही नाळ निर्जंतुकपणे कापणं आवश्यक आहे. ती कशी कापावी, तर त्यासाठी काय करावं की स्वच्छ दोरा घ्यावा एक. बरोबर. आणि ही जी नाळ आहे तर तिला तिच्या देठापासून ते 1 ते 1.5 इंच अंतरावर तो दोरा बांधून घ्यावा. आणि त्या दोऱ्याच्या खाली 1 सेंटीमीटर खाली 1 ते 1.5 सेंटीमीटर खाली स्वच्छ नवीन ब्लेडने काप द्यावा आणि ती नाळ कापून घ्यावी. आणि उर्वरित भागाला 7% आयोडीनचं द्रावण, टिंक्चर आयोडीन, हे लावून घ्यावं. 7% आयोडीनचं द्रावण याच्यासाठी आवश्यक आहे की ती जी त्याच्यापासून निर्जंतुकता तिथं होईल आणि चांगल्या प्रकारचं निर्जंतुकीकरण करता येईल. नक्कीच. हा झाला नाळ कापण्याचा भाग. आणि आता त्यानंतर अधिक महत्त्वाचा भाग म्हणजे चीक दूध पाजणे वासराला. हे चीक दूध काय असतं की या चीक दुधामध्ये इम्युनोग्लोबुलिन्स असतात, रोगप्रतिकारक घटक ज्याला आपण म्हणतो. हे भरपूर प्रमाणात असतात आणि ते सुरुवातीच्या पहिल्या दिवशी किंवा पहिल्या 2 ते 3 दुधामध्ये हे प्रमाण हे खूप जास्त असतं. आणि हे असं चीक दूध त्या नवजात वासराला जन्मल्याच्या 30 मिनिटाच्या आत हे त्याला देणं गरजेचं आहे. म्हणजे ते किती जलद गतीने आपल्याला देता येईल, किती सेफ पद्धतीने त्याला आपण देता येईल, तर आणि ते किती द्यावं ते त्याला त्याच्या आईच्या शरीर वजनाच्या 10% एवढं त्याला दिलं गेलं पाहिजे. म्हणजे काय की ती कालवड निरोगी राहील. कारण कालवडीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती स्वतःची निर्माण होण्यासाठी 21 दिवसाच्या पुढचा काळ लागतो. म्हणून हे चीक दूध पाजवणे ही एक महत्त्वाची त्यातली टप्पा आहे, महत्त्वाचा. म्हणजे नवजात वासराचं अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी संगोपन करता येईल. मंडळी, या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये परत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे भविष्यामध्ये दुधाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर कालवडीची जोपासना आपल्याला कशा प्रकारे करता येईल. सर, या ठिकाणी आपण चर्चा करत होतो की नवजात वासराचं संगोपन, त्याच्या पुढची स्टेज म्हणजेच की कालवड जी आहे त्या कालवडीच्या खाद्याचं व्यवस्थापन काय करता येईल, काय सांगाल सर? पहिले 15 दिवस तर तिला दुधावरच ठेवावं लागेल. शरीराच्या 1.0 म्हणजे 10% एवढं दूध तिला मिळालं पाहिजे. आणि जर आपल्याला दूध नसेल तर मिल्क रिप्लेसर म्हणजे दुधाचा पर्याय म्हणून आपल्याला मिल्क रिप्लेसरचा उपयोग करता येऊ शकतो. आणि 15 दिवसानंतर हळूहळू तिला जे खुराक आहे तो 50 ग्रामपासून त्याला सुरुवात करावी. कारण पोटाच्या विकासासाठी खुराक आवश्यक आहे आणि लवकरात लवकर ती चाऱ्यावर येणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोवळा सकस चारासुद्धा आपण तिला हळूहळू टाकू शकतो. म्हणजे तिचं कोटीपोटाची वाढ चांगली होईल आणि ती लवकर चाऱ्यावर येईल. म्हणजे जेणेकरून की तिला दूध पाजवण्याच्या पाठीमागचा जो खर्च आहे तो आपल्याला कमी करता येईल. आणि त्यानंतर तिला तिच्या शरीर वजनाच्या तर वजनाच्या संदर्भात सर मला आपल्याला विचारायचं होतं की वजन, कालवडीचं वजन हा महत्त्वाचा घटक आहे. तर कालवडीचं वजन आपल्या पशुपालकांना कशा प्रकारे माहिती करून घेता येईल त्याविषयी काय सांगाल सर? वजन माहिती करून घेण्याचे प्रमुख 2 भाग आहेत. एक म्हणजे जर आपल्याकडे भरपूर संख्येनं जनावरं असतील तर आपण वजन काट्याचा उपयोग करू शकतो, ज्याला आपण प्लॅटफॉर्म वेईंग बॅलन्स असं म्हणता येईल. आपण त्याचा वापर करता येईल. मग दुसरी एक पद्धत आहे, त्याच्याने एक वजनाचा अंदाज आपल्याला येईल. ती म्हणजे
तिच्या शरीराचं वजन काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. कसा की त्याच्या शरीराची लांबी म्हणजे समोरच्या पायातील सांध्यापासून ते पाठीमागच्या शेपटीजवळचं जे हाडाचा उंचवटा आहे तिथपर्यंत त्याची लांबी आणि छातीचा घेर पुढच्या सांध्यातून छातीभोवतीचा जो घेर आहे तर याच्यावरून एक आपल्याला सूत्र आहे, त्या सूत्रानुसार काढता येईल की जसं इंचामध्ये जर आपण छातीचा घेर घेतला गुणीला लांबी घेतली जनावराची आणि याला भागिले 660 केलं तर आपल्याला किलोमध्ये वजन जनावराचं त्याचं वजन मिळू आपल्याला शकतं. मिळू शकेल. सर, याच्याशी संबंधित एक प्रश्न असा की खाद्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, निश्चितच आहे, आणि त्याचबरोबर आरोग्य, कालवडीचं आरोग्य जर आपल्याला सुदृढ ठेवायचं असेल तर आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल सर? आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाच्या 2 बाबी आहेत, एक जंतनाशन आणि दुसरं लसीकरण. जर आहारासोबत जंतनाशन आणि लसीकरणाची जर आपण काळजी घेतली आणि जंतनाशनामध्ये पहिल्या वेळी जंतनाशन म्हणजे 10व्या दिवशी वयाच्या, त्यानंतर प्रत्येक महिन्याला असं 6 महिनेपर्यंत, 6 महिन्यानंतर प्रत्येक 3 महिन्याला जंतनाशन, आणि लसीकरणामध्ये आपल्याला HS, BQ संसर्गजन्य आणि इतर थायलेरियासिस नावासारखा एक महत्त्वाचा रोग आहे, तो संकरित गायींना आपण पण यासाठी 3 महिन्याच्या वरच्या काळातच आपण लसीकरण केलं पाहिजे. आणि लसीकरण करण्यापूर्वी 8 दिवस आधी तरी जंतनाशन करता आलं पाहिजे. लसीकरणामध्ये एक महत्त्वाची आणखी एक बाब म्हणजे प्रत्येक लसीमध्ये किमान 15 दिवसाचं अंतर पाहिजे, 8 ते 15 दिवस लसीकरण करताना. 8-15 दिवस. आणि ब्रुसेलोसिस नावाचा एक संसर्गजन्य गर्भाशयाचा रोग आहे ज्याच्यामध्ये वासरू गर्भाशयात म्हणजे मृत पावतं. तर ते न होण्यासाठी आपण 4 ते 6 महिने वयामध्ये ब्रुसेलोसिस नावाची लस जी आहे ती ब्रुसेलोसिसची लस आपण तिला कालवडींना टोचून घ्यायला पाहिजे. मंडळी, आज या ठिकाणी चर्चेमधून कालवडीची जोपासना आपल्याला कशा प्रकारे करता येईल जेणेकरून भविष्यामध्ये एक चांगलं दुधाचं उत्पादन मिळेल या विषयावर सर आपण आमच्या पशुपालकांना जे मार्गदर्शन केलं त्याकरता मी नागपूर दूरदर्शनच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.